सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर स्थानापन्न असणारे माझे मित्र पंजना सर, नेवडेकर सर, आत्ताच 1 महिन्यापूर्वी या शाळेमध्ये रुजू झालेले आमचे मित्र खरात सर, उत्तमराव तळेकर आणि खास करून आजचा जो हा काय कार्यक्रम आहे अत्यंत जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, प्रेमाचा असा हा कार्यक्रम. या कार्यक्रमावरती मी बोलणारच आहे. किती योगायोग. आज 25 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर पहाटे 5:30 पाथरी बस स्थानक. 24 ऑक्टोबर, आजचं नाही सांगत, 24 ऑक्टोबर. त्यानंतर वडापनं मानवत स्टँड, एक चहाची टपरी. हॅलो, शाळेत कार्यक्रम तुला पाहिजे पण आणि चहा पितो एवढ्या हो सांग चहा तुला चहा ते वापस पुन्हा तुला आमचाच एक सहकारी हो त्या टपरीवर येणं, हातात सुटकेस, आता सारखी काय ती पाठीवर माझा अडचवते, ती बॅग वगैरे काही नव्हती ते सुटकेस. त्या आमच्या मित्रांना बघितल्याने विचारलं, कुठून आला, कशासाठी आलात नाही विचारलं, कुठून आला. मी सांगितलं सांगली जिल्हा. माणूस अगोदर शिक्षक हे पद होते आणि शिक्षण सेवक या पदावर त्यावेळी नेमणूक झाली. गावचं नाव सांगितलं, आमच्या मित्रांना सांगितलं, सर चहा पिला, हो पिला. जरा परबंडला जाऊन जर तुम्ही प्रयत्न केला एखादं गाव जरा बदलून म्हणते का बघा. नाही, मानवत पासून गाव किती किलोमीटर आहे, म्हणजे गाव जवळच आहे, काय हरकत नाही. पण ते गाव असं आहे की त्या गावामध्ये सर्व्हिस करणं म्हणजे फार भयानक. एखाद्या यज्ञकुंडामध्ये मी त्याच गावात जाणार. मग तेही मित्र शिक्षकच निघाले. मग त्याने आता मानवतला यायचं आहे, ना गाडी ना सायकल, बसचा त्यावेळी काय येत नव्हती. मग त्याने म्हणत थांबा, एक 9-9:30 वाजेपर्यंत थांबत, तेपर्यंत एक सर येते, मस्तपैकी विजार, नेहरू शर्ट आणि हातात सायकल घेऊन आमचे जोशी सर आले. जोशी सरांबरोबर त्यांनी ओळख करून दिली. सुटकेस नेऊन त्या सरांच्या घरामध्ये ठेवली आणि म्हणजे त्या शाळेला काय हरकत. मग जोशी सर आणि मी डबल सीट मधून एक रोड होता, त्या रोडने या ठिकाणी आलो, ऑफिसमध्ये आलो. हेडमास्टर मसलेकर सर होते, हजर झालो. त्यासारखा दुसरा आनंद त्या काळामध्ये नव्हता. आता प्रत्येकाचा ट्रेंड बदललेला आहे आणि एवढा उत्साह, हजर झालो, सगळं झालं. 1-2 फेऱ्या मारल्या आणि सरांनी सांगितलं, सर तुम्ही पहिलीचा वर्ग घ्या. आता माझं डीएड झाल्यानंतर मी 8वी 9वी 10वी
गणितचे क्लास घेत होतो, त्यामुळे मला जरा वेगळंच वाटायचं. गणित हा फार माझा आवडीचा विषय. मला पहिल्यांदा अपेक्षा होती खूप तर वरच्या वर्गावर देतील गणित विज्ञान एखादा विषय दिला तर. ठीक आहे, आता सगळे सिनियर सगळ्यात ज्युनियर मी आलो. वर्ग बघितला, 2 वर्ग. या बाजूच्या वर्गामध्ये आत गेलो, एक 10-15 विद्यार्थी तेवढेच होते. मला वाटलं एवढी पटसंख्या असेल. तोपर्यंत हजेरी आली. सुंदर, एवढं अक्षर सरांचं सुंदर होतं, मसलेकर सरांचं. ते अक्षर म्हणून हजेरी बघितली आणि पटसंख्या पहिलंच नाव पूजा सुरवसे आणि खाली नाव वाचत गेलो. जवळजवळ 69 एवढी पटसंख्या होती आणि मुलींची संख्या त्यामध्ये जास्त होती. सरांचं सर पट भरपूर दिसतोय, मुलं तर काहीच नाही असंच आहे. म्हणजे ऑक्टोबर जवळ वर्ष संपत आलेलं होतं. मग हळूहळू पहिला दिवस गेला, दुसरा गेला, असं जातात. तोपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आल्या. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि मग दिवाळी सुट्टीनंतर आलो. तोपर्यंत गावात ना अशी जी काय गँग आली. आता गँग गावात ना आली. आमच्या शिक्षकांचे धाबे दणाणले. तर मला यातली काय पार्श्वभूमी काय माहीत नव्हती. सगळ्यांना ऑफिसमध्ये बोलवलं. सगळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळे सुसाईडला उभा राहिलेले. मला हे कोण नवीन शिक्षक कोण आणि त्यालाही बोलावं म्हणजे. मी गेलो, मी उभा राहिलो. परिचय द्या. दिला परिचय. तुम्ही इथं काम करायला आलाय का? पहिला प्रश्न. काम करायला म्हणजे काम करायला झालो. त्यांनी सांगितलं या गावचे नियम फार वेगळे. इथं आमचं मूळ शिकलं पाहिजे, आमचं मूळ टिकलं पाहिजे. असं जर तुमच्याकडून काम होत असेल तर तुम्ही थांबा, नसेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये गेलात तर चालेल. आता त्यावेळी मला पण घाम फुटला. आता त्या लोकांची भाषा थोडी रफ होती, पण भाषा रफ याचा अर्थ असा नाही, कारण ते या मातृभूमीमध्ये या शेतीमध्ये राबलेले त्यांचे ते बोल होते की माझ्या मुलांना माझ्यासारखं एवढं काबाड कष्ट त्यानं करू नये. कवी इंद्रजित भालेराव तिथं आल्यानंतर आम्ही बसलो तर चर्चा झाली. इंद्रजित भालेराव सुद्धा या ठिकाणी आपण स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी आणलेलो आणि त्यांनी सांगितलेलं होतं काट्या कुट्याच्या तोडीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तोडीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. एवढी हृदयस्पर्शी ती कविता आणि त्या कवितेतूनच त्या शेतकऱ्यांची व्यथा मला आठवली की आता इथून पुढे आपण थांबायचं, प्रयत्न करायचे आणि प्रयत्न एवढे करायचे की मग त्या प्रयत्नांना हळूहळू यश येत गेलं. मग 17चे 20 झाले, 20चे 25 झाले, 30 झाले आणि बघता 50-60 जण एवढं. पण 72 असे होते विद्यार्थी. घरात आई वडिलांचं पूर्ण लक्ष. शेखर हुशार पण जबरदस्त लाजाळू. शेखर आला, खाली मान गाठली. शेखर कुठल्या कोपऱ्यात गेला हे लवकर कळत नव्हतं आणि अमोल तर बघायच नव्हतं. पण शेखरच्या वडिलांचं शेखरवर एवढं लक्ष होतं की
किमान एकदा तरी सर ते शाळेमध्ये यायचे. विनोदचे वडील येत नव्हते, पण दोघांची विचारपूस करायची नुसते शेखरचीच करायची नाही. शेखरचा चुलत भाऊ त्याची सुद्धा ते विचारपूस करायची आणि सांगायचे सर जरा लक्ष ठेवा पोरात. मग तिथून आमची 1-2 पासून सुरुवात. अक्षय आणि पूजा यांना 10 पर्यंत 1-2 यायची बाकी आहे. तसेच मग 1 पासून जर सुरुवात केली. मला एवढं काय पहिलं शिकवायचं त्यावेळी अनुभव नव्हता आणि हळूहळू मग थोडी आमची गाडी रुटीनला लागली. आता काय तिथं मेसला खायचं होतं. मस्त लवकर उठायचं, मेसचा डबा घ्यायचा. सायकल एक घेतली, आंधळे सरांची होती. आंधळे सरांनी त्यावेळी दिली. ते म्हटले मी गाडी घ्यायला लागली सर. कातकडे सरांनी गाडी आणली आणि आंधळे सरांनी सायकल मला विकत दिली. त्यांना सांगितलं पगार झाल्यावर पैसे मिळतील. पैसे वगैरे आता काय नाही. ठीक आहे हप्ते हप्त्यानं दे. सायकलीवर पाय टाकला घेतोय ना मधल्या रोड. मग आता म्हटलं मुलं उशीर नाही. शाळेचं नाव 9 ते 4. आता इथेच आहे ना ते सगळंच. मग 9 10:30 कोण आजीला घेऊनच यायचा. मग आजीने सांगायचे आमच्या राहुलला अजिबात मारू नका सर. अंगणवाडी. मग प्रत्येकाचा एक अंदाज घेतला अगोदर इथल्या पालकांचा आणि मग पहिलीमध्ये माझ्यामध्ये आमची खरी रुटीन लागली जानेवारी-फेब्रुवारीला. जरा थोडं यायला लागलं. मग पहिलीत काय ना लय त्रास दिला. दुसरी जूनला सुरुवात झाली. जी येत नाही चला घरी. पहिल्यांदा मंत्रिमंडळ तयार केलं. आता माझ्यापेक्षा सिनियर माणसं होती ते वर शिकवायचे. कातकडे सर, आंधळे सर, फार मोठा त्यांचा एक मला अभिमान आहे. त्याने वरच्या वर्गाला एवढी भयानक शिस्त लावलेली होती. कातकडे सरांचं इंग्रजी आणि आंधळे सरांचं गणित. पण खाली काय असंच होतं 1 ते 4. कोणच नव्हतं. दुसरीला गेल्यानंतर सांगतो पहिला कोणच नव्हतं. मसलेकर सर ऑफिसमध्ये, त्यांच्याकडे पहिलीचा वर्ग. मग थोडं लक्ष ठेवायला लागायचं. दुसरी सुरुवात केली. मंत्रिमंडळ तयार केलं. सगळ्यात चंचल, सगळ्यांना जरा धाकात ठेवणारा एक विद्यार्थी मला भेटला, राजेभाऊ. मग राजेभाऊला मुख्यमंत्री केला. आता एवढे गँग अडवायची म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. पण राजेभाऊनं अशी काही कला शोधली की बरोबर तो त्या वर्गावर कंट्रोलच करायचा. पुढं तर एवढा व्यक्तिमत्व विकास त्याच्यामध्ये झाला. मग दुसरे जोडीदार तयार झाले. हळूहळू आमच्या मुलांना थोडं यायला लागलं. तोपर्यंत गुणवत्ता चाचण्या, नैदानिक चाचण्या आल्या. आणि नैदानिक चाचण्या आल्यानंतर मग त्यावेळी तुमची शाळा किती स्टार, 1 स्टार 2 स्टार काय असे बऱ्याच भानगड. जर तुमची शाळा 2 स्टार मध्ये आहे किंवा 50% वर आहे आणि वरच्या अधिकाऱ्याला येऊन जर चाचणी घेतली आणि 50% खाली आली की तुम्हाला नोटीस. त्यावेळी माझा शिक्षण सेवकचा पिरियड जास्तच लक्ष दिलं. पोरांना एवढे परफेक्ट अक्षर ओळख करून दिली. मग शब्दलेखन, वाक्यलेखन, आता ती जुनी पद्धत, आताची पद्धती नाही. आणि आमच्या पोरांचं 69 मध्ये काय पहिला ड्रॉप केले, पुढं काय आले. पण जवळजवळ 60 पोरांचं जर अक्षर बघितलं तर सगळ्यांची अक्षर ही एकसारखीच होती.
ज्यावेळी आम्ही पेपर घेतले, पेपर तपासलेले होते, अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवलं आणि सांगितलं कुठल्या पोराकडून हे लिहून घेतलं. तर मलाही धक्का बसला. मी म्हटलं साहेब कुठल्या पोराकडून घेतलं नाही, वर्गाकडून लिहून घेतलेलं आहे. मग त्यांनी ते वर्गात आले, वर्गात बघितलं सगळ्यांची अक्षरं सारखीच होती आणि असा टप्पा दुसरीत होत 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 परत गॅंग आली. काय इकडून आले काय इकडून आले, मी होतो वर्गात. तर काय त्यावेळी गेट वगैरे काय नव्हतं, इकडेही काय नव्हतं, पुढेही काय नव्हतं. कालिंदा गोकर्ण वरचा सोडून दुसरीचा या बाजूला आलो. तोपर्यंत इकडून 10-15 जण, इकडून 10-15 जण, सगळे वर्ग. हा काय केलंय तुम्ही? काय केले नाही तुम्हाला? आता गेल्या वर्षी सोडून द्या म्हणजे पहिलीच वर्ष गेले, आता दुसरीच संपत आलंय. तुमचा पराक्रम तर बघायला पाहिजे आम्हाला. म्हटलं ठीक आहे बघ. तर ती माणसं एवढी हुशार होती, कारण त्यावेळी बोलता बोलता मी त्यांना एक वाक्य बोललेलो होतो, मी नवीन आलोय, काही वेळेस बघा. आता असे म्हटल्यानंतर बरोबर दुसरीच्या मधल्या टप्प्यात ते आले आणि वर्गात आले. ऑफिसमध्ये कोण गेलंच ना, वर्गात आले. आता आम्हालाही त्यावेळी थोडा घाम फुटणारच. मी एका बाजूला थांबलो. वर्गात आल्यानंतर एवढी व्यवस्था आम्ही केलेली होती की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून तेवढे आमची मुलं करत होती. मग झालं गुड मॉर्निंग वगैरे झालं, सिट डाऊन बसा म्हटले. आणि आता आम्ही तुम्हाला काहीतरी विचारतो. लहान लहान मुलं एकदम घाबरलेली. मी सांगितलं घाबरायचं वगैरे काय नाही, बिंदा. पहिल्यांदा त्याने विचारलं पसायदान म्हणा. आता दुसरीच्या मुलाला पसायदान म्हणा म्हटल्यानंतर आम्ही त्याच्या पुढे होतो. आम्ही माझ्या मते दुसरीपासूनच पसायदानला सुरुवात केली होती. वर्गात गेलं की स्टार्ट पसायदान, आणि जवळजवळ सगळ्याच मुलांना पसायदान त्यावेळी पाठवू. एवढं उत्कृष्ट पसायदान मुलांनी म्हटलं. मग लेखन, शब्दात तर आम्ही पटाय फार मोठे झालो. एकच शब्द 10, 20, 30 वेळा वयाच भरल्या होत्या सगळ्या. तुम्ही कुठलाही शब्द सांगा, हिरेला जोड शब्द सांगितले, पाडे विचारले, एकट्याला सोडवायला सांगितली, पण बाण असे चूक लागले ते ज्यांना विचारतील त्यांना ते येतच नाही. आणि जिथे बाण लागला ते लपलेले होते. भागवत. आता भगवान जरा लपून असायचं, पण आम्ही अरेंजमेंट केली ती अशी, तू लपतोयस ना, तुझ्या शेजार दुसरा बरोबर बसवायचं. 70 पोरात काय बघता बघता सगळ्यांना चुना लावून काय लिहिले बघून लगेच शब्द तयार. आणि हे दुसरीच्या एडमध्ये एवढे लोक खुश झाले. ऑफिसमध्ये आले आणि ऑफिसमध्ये येऊन खरोखरच त्याने कौतुकाची थाप पाठीवर दिली. आणि मग तिथून जो संचार उसरला, त्या मग आमची गाडी मात्र कुठं थांबली नाही. मग लगेच म्हटलं आता गॅदरिंग. गॅदरिंग स्नेहसंमेलन. मग ऑफिसमध्ये आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. ठीक आहे, आम्ही गॅदरिंग घेऊ. 2 गट, 1 ते 4, 5 ते 6. आता मुलं वरची मोठी होती, आम्ही लहान लहान होतो. मग त्याने बऱ्यापैकी तयारी केली. तोपर्यंत आम्ही सुद्धा गुपचूप एवढी तयारी केली की कोणाला माहीतच नव्हतं.
आणि मग झालं 26 जानेवारी. आता स्टेजवर काय त्यावेळी धास्ती होती. आता गाणी तर नेमकी कुठल्या गाण्यावर डान्स करायचा. कुणी सांगितलं शेतकरी गीतच पाहिजे, देशभक्ती गीतच पाहिजेत, नाहीतर इथं दंगा होते. बरं ठीक आहे. आम्ही पण तयारीत होतो सगळ्या. याच ठिकाणी स्टेज वगैरे पहिल्यांदा काय नव्हतं. याच ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचं नियोजन करताना सांगितलेलं होतं की 2 गट 1 ते 4, 5 ते 7. एक गाणं 5 ते 7 झालं की दुसरं गाणं 1 ते 4 झालं. तर आमच्या जरा तक्रार झाली. ते असं कुठं असते का म्हणजे 1 ते 4 लय लहान आहे, तर मोठ्या मुलांचं द्या नाही म्हणजे तसंच द्या. ज्यावेळी आमची गाणी संपतील त्यावेळी मग तुम्ही वनवे चाला. मग त्यांनी मान्य केलं, पण त्यांना माहीत नव्हती आमची एवढी तयारी झाली. गाण्याला सुरुवात झाली आणि मग अगोदरच लोकांना वगैरे जरा त्यावेळी जोश होता, शब्दावर कमांड होती. लोकांना समजावून सांगितलं मुलं तुमचीच आहेत. आम्ही फक्त या मुलांच्या अंगामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम करणार आहे. मग मात्र त्या लोकांना जरा पटायला पहिल्यांदा वरच्या गटाचं गाणं झालं आणि खालच्या गटाचं गाणं आलं तोपर्यंत आमची दीक्षा तयारच होती. अक्षरशः गीताचे बोल आणि या गाण्यावर एवढी लोक खुश झाली आणि एक एक गाणं होत गेलं. शीतल फुलं, अमोल लाजाळू, पण हळूहळू मग अमोलला घेतलं, अक्षयला घेतला. अक्षय तर एवढा थंडीत एकदा कुडकुडला की त्याला विठुराया बनवत ना कृष्ण. आणि थंडी पडलेली कृष्ण आमचा एवढा कडकडला थंडी का मेकअप वगैरे आम्ही स्वतःच कर काय म्हणजे मुली वगैरे यायच्या मदत करू लागायचे. आणि कृष्ण एवढा आमचं गाणं येत कृष्ण इतकं थंडीला लागला कुडकुडायला. मग हा जागरणचा टप्पा, मग तो टप्पाही आम्ही एवढा परिपूर्ण केला की 1 वर्ष म्हणजे चढ्या पद्धतीनं कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. मग थोडं मनात आलं एकदा इंद्रजित भालेराव, त्यांना लोकांनाही जरा पटायला लागलं, काहीतरी व्हायला लागले शाळेत. कार्यक्रम ठेवा म्हणजे काय हरकत नाही. तिने सांगितलं आपण प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांना आणू. झाले इंद्रजित भालेरावांना इथं आणलं. आसपासच्या बऱ्याच शाळांची मुलं या ठिकाणी आली. आम्ही वर्गातच, पाहुणे आले आम्ही वर्गातच. लोकांना पाहिजे काही जणांना प्रश्न पडला की बाहेरच्या शाळा या ठिकाणी आल्यात आणि या शाळेतली मुलं वर्गातच काय. मसलेकर सर आत. मग हळूहळू मी काय केलं, एक वर्ग सोडून आणि रांगेत बसवलं. त्या कार्यक्रम चालू झाला. कार्यक्रम एवढा मस्त झाला. परत दुसरा गट आला. दुसरी दिवशी कुणी मुलं सोडली. मसलेकर सोडले, पांढरे सरांना बोलवलं. मग त्यांना सांगितलं का मुलं सोडली, कशामुळे सोडली. आम्हाला कुठल्याही पक्षाशी बांधिलकी नाही. आम्हाला एवढंच आमच्या मुलांना काहीतरी मिळावं या उद्देशानं आम्ही मुलं सोडली. ते म्हटले ठीक आहे एवढं म्हणून त्याने काही जास्त लांबवलं, कारण लांबवणारे जे पालक होते यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे ते पालक होते. मग हळूहळू दुसरी झाली, तिसरी झाली. संघ आमचा नेला आणि एवढा लाजीरवाने आम्ही हरलो. खो-खो नेमका काय असतो कुणालाच काय माहिती. तोंडापुढे द्यायचं का पाठी मागून द्यायचा.
मग पळता पळता कुणी कसं पळायचं हे करायचं. आम्ही केंद्रापर्यंत म्हणजे केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये पहिल्या दणक्यात बाहेर. थोडं मनाला लागलं, ठरवलं ठीक आहे. तिथून येऊन ग्राउंड वगैरे काय इथं भानगड नव्हती. दवाखाना पार इथंपर्यंत आला, उकरंडे इथंपर्यंत. या रूम पूर्ण पडलेल्या, त्या रूमचा पाया झालेला, ग्राउंडचा पत्ता नाही, बैलगाड्या इथं सोडलेल्या, मुलं शिकवायची कुठे. आम्ही थोडं डोकं कमी येता येता रस्त्यावर बघायचं कुठं मोकळं रान दिसते. पुढं इथून अर्धा 1 किलोमीटरवर त्या रानात मग झाडाचे फांद्या मोठ्या तोडल्या. त्या काय पहिल्यांदा दाम वगैरे घासल्या वगैरे तसंच नेऊन पुन्हा काय माहिती अंदाजे नाहीच. तिथं आमची खो-खोची प्रॅक्टिस सुरू झाली आणि हळूहळू मग त्या ग्राउंडला जरा 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 माती ढकलत तेच पोल इथं आणलं. आणि एवढी टीम आमची उत्कृष्ट तयार झाली, कारण त्या टीमचा सराव सकाळी 6ला सुरू होता. गावातली लोक म्हणाली मास्तर बिघडले का काय, सकाळी 6ला तुम्ही शाळेत बसायला लागले. पण आमच्या मुलाने एवढं मनावर घेतलं की सकाळी 6ला म्हणजे 6लाच. मी यायच्या अगोदर नंतर खो-खोचं ग्राउंड आखून तयार. माप सांगायची गरज नव्हती, त्यांची तीच माप घेणार. एवढे परफेक्ट आमचे विद्यार्थी झालेले होते. आणि 4थी मध्ये वर्ग असताना एकाच वर्गातील सगळे खो-खोचे खेळाडू राखीव दुसरे घेतलेले होते. मग केंद्र स्तरावर पहिल्या दणक्यात येईल तसा चल बाय, येईल तसा चल बाय. मग आता कसं वाटतंय केंद्र स्तरावर जेवण. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नेताजी मध्ये गेल्यानंतर माझ्या मते पवार सर, कारण त्यांचा सण चांगला असायचा, नेताजीचा सण चांगला नसायचा. पहिल्यांदा सर सावरगाव शाळेला कुठं ठेवलं हे त्या सरांनाही कळलं नाही आणि कोणालाच काय कळलं नाही. मग आक्षेप घेतला नाही, कुठली तर बाहेरची मुलं आणली असते. हा आक्षेप त्याने घेतला पण नाही सांगितलं सर आमचीच मुलं आहेत, आमच्या शाळेतलीच मुलं आहेत. मग असं करत करत फायनलला गेलो, नेताजी आले. आणि मग नेताजीचे याच गावचे सुपुत्र शिंदे सर, सगळं नियोजन त्यांच्या अंडरखाली त्या ठिकाणीच आहे. आणि पूर्ण कोच पवन बाराते सर, त्यावेळी नेताजीमध्ये पूर्ण कोचचं सर्व. दोन्ही संघाची टक्कर लागली. बघता बघता एवढी फाईट सुरू झाली. आमचे पहिले खेळाडू कालिंदा सीमा, पहिली टीम म्हणजे पहिल्या फळीत यांनी सापडायचं नाही, सापडलं तर लेस होती पाठीमागे. रेवती पहिला सामना टाय झाला, परत 2 मिनिटं खेळून तोही टाय झाला. आणि मग तिसऱ्या प्रयत्नात शेवटी आपण यश मिळवलं. आणि मग त्यावेळीपासून या मुलांना खो-खोची एवढी आवड निर्माण झाली की पहिल्यांदा आम्ही मग जिल्ह्यावर गेलो. पूर्णा रेल्वेनं गेलो, भला मोठा पाऊस आला, पठाण सरांच्या घरी राहिलो. आणि त्या स्टेडियमवर बरेच सामने झाले. तोपर्यंत 2-3 डोळे वगैरे आलेले. आता हे फक्त मुलींनी नाही, मुलं पण त्यांच्या बरोबरीनं होती. तालुक्याला कधी हरवलं तालुक्यालाच कळलं नव्हतं. आमचा किती उगाच आणि बॉडी मात्र दणला. पुढच्या खेळाडूला भीती वाटलीच पाहिजे.
मी एकदा मध्यंतरी राहुलला फोन केला, राहुल काय करतो? राहुल म्हटलं सर पुण्याला आहे, बॉडी बिल्डर आहे. तर बॉडी बिल्डर आहे म्हटल्यानंतर मी पण जरा घाबरलो. तर पुढे मग 5वी 4थी स्कॉलरशिप. त्यावेळी 1-2 विद्यार्थी बसवले नाही हे चालतो. 4थी स्कॉलरशिपला या शाळेतला किंवा तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली पहिली शाळा होती की ज्या शाळेनं 100% फॉर्म भरलेले. पहिले स्कॉलरशिपचे 100% फॉर्म आणि 100% विद्यार्थी परीक्षेला बसले. तयारी पण तशी सुरूच होती. रविवार ना सुट्ट्या ना एन्जॉय काय भानगडी नाही. किती एन्जॉय करायला गेला, भला कोंबड्याच्या कुरड्यात जरी लपला तर शोधायला माणसं होती. तिघं चौघं तयारच असायची. हजेरी ही वर्ग ऑफिस मधनं आज जायच्या अगोदर हजेरी रेडी असायची. सांगितलेला अभ्यास तपासून पूर्ण असायचा. एवढे 70 पोरांचं कसं काय एवढ्या झटक्यात? कारण आम्ही असं मंत्रिमंडळ तयार केलं, गट पद्धत. 7-7 मुलांचा एक गट. तो मे या 7 जणांनी त्याच्या 7 जणांचे अभ्यास तपासायचे आणि या 7च्या जे प्रतिनिधी आहेत त्यांचा एकट्यानं अभ्यास तपासायचा आणि एकट्याचा अभ्यास फक्त मी तपासायचा. झाला ना सगळ्या 70 मुलांचा अभ्यास तपासून. हजेरी अगोदर कोण अबसेंट असेल तर त्या गॅंग तयारच असेल म्हणजे पळा. कोण चुकून राहिला, कोण आजी आलीच, पप्पा जायचं. 1-2दा रोहिणीची आजी आली सगळे नाव काय खात पण खात नाही. हे मारणार मारा पण लय मारणार. असे बरेच नमुने इथले अनुभव तर बरेच आहेत. एक काना खाली बसली की काय होईल बऱ्याच माहिती आहे. पण असं करत करत एक टप्पाने विशेष इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2 धारक आणि सगळे पास. पहिला रेकॉर्ड. क्षेत्रामध्ये ना क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, वक्तृत्व असेल, अभ्यासक्रमाबाबत असेल, माझा विद्यार्थी कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नव्हता. आज फार मोठा अभिमान वाटतो. या महाराष्ट्राची सुप्रसिद्ध कीर्तनकार ही माझी विद्यार्थी आहे. आम्हाला नीट बोलता येत नव्हतं, पण आज माझ्या विद्यार्थिनीचे ते शब्द ऐकले, त्या शब्दातला गोडवा ऐकला की जीवनामध्ये किती धनवान असो, पैसा नसेल, किती मोठे बंगले बांधले असतील, हाय फाय गाड्या BMW काय घेतले असतील, अनेक गोष्टी खरेदी केल्या असतील, पण नाही जीवनामध्ये हीच श्रीमंती, हीच धन मी जीवनामध्ये कमवलं. याचा मला आजही फार मोठा अभिमान. आई तयारच असायची दुर्गाजी. हो सर लय मार कशाला मारता माझ्या म्हणले. आणि कधी कधी नाही राहुल त्याची हिला जरा बघा, राहुलच ना. मग आज अभिमान वाटतो परभणीतली पहिली महिला अशा क्षेत्रामध्ये अग्रेसर. वेगवेगळ्या मुली, कोण बँकेमध्ये आहे, उत्तम घर सांभाळत आहे, उत्तम शेती करताय, पण घर सांभाळत असताना सरांनी सांगितलं, पहिलं सरांचं शिक्षण वेगळं होतं, आता जरा वेगळं आहे. वेगळं आहे त्या पद्धतीनं तुम्ही मुलांना शिक्षण द्या, पण आपल्या मुलावर कुठलंही बंधन लादू नका. तू हेच झाला पाहिजे, तू डॉक्टरच झाला पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे, असं त्याच्यावर प्रेशर. त्याला जे काय व्हायचं ते उद्या, फक्त त्याला सपोर्ट. इंटरनेटचं आधुनिकतेकडे झुकलेलं जग आहे.
पिढी फास्ट होत चालल्या आणि अशामध्ये या समाजामध्ये टिकायचं असेल, आपल्या मुलांना स्वाभिमानानं जगायला शिकवा. त्याच्यामध्ये एवढा कणखरपणा की कुठल्याही परिस्थितीला तो डगमगला नाही पाहिजे. परिस्थिती कसली येऊ, कितीही संकट येऊ, आणि या संकटांना न डगमगणारा, न जुमानणारा आपला विद्यार्थी, आपला मुलगा तुम्ही तयार करा. प्रसंग कुणावरही येतात. हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायावर आलेली संकट आपण इतिहासामध्ये वाचू. किती संकट आले, पण ते कधी मागे हटले नाही. अनेकांशी सामना करावा लागला. अरे पैकी अशी सामना कोणी करते, पण चौकी अशी सुद्धा त्यांना सामना करावा लागला. आणि मग त्यातून आपलं हे हिंदवी स्वराज्य निर्माण, हा इतिहास आहे. मग हा इतिहास आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून जर अशी पिढी फक्त शिक्षकांनीच निर्माण करायची नसते, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि जबाबदार घटक आहे तो पालक, आई आणि वडील. तर खरात सरांनी सांगितलं एका महिन्यात 3 आत्महत्या. ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आत्महत्या करणं म्हणजे शूरपणाचं लक्षण नाही, लक्षात ठेवा. तो भ्याडपणाचं लक्षण आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी करूच नये. त्या माणसाला काय ना, माझा आवाज पोचेल, त्या मुलाला एवढं कणखर बनवा की तू काही हो, तुझ्यावर माझं जरा सुद्धा प्रेशर नाही. प्रेशर नाही म्हणजे त्याचे लय अतिलाड करू नका, राहुलच्या आजी सारखं. त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवा. सध्या मोबाईल वगैरे भरपूर आहे. तो नेमका काय करतोय, अभ्यासच करतोय काय, एकनाथ सारखा लग्नाचं निमित्त सांगून घरात बसतो. एकनाथवर फार नजर होती माझी. अत्यंत लाजर आला, कुठं तरी साईडला बसणार, पुढं शेखरच्या पाठीमागे किंवा पुढे. आणि मग अभ्यास नाही केला की उगाच धडपड, तिकडं बघ तिकडं बघ इकडं, पण हुशार. तर आपल्या मुलाला असं स्ट्रॉंग बनवा की तो या जगामध्ये टिकला पाहिजे. नुसता टिकलाच नाही तर चालला पाहिजे, आणि नुसता चाललाच नाही तर तो पळाला सुद्धा पाहिजे, आणि या जगाला पुढेच घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची पिढी आहे, अशा पद्धतीची मुलं तुम्ही तयार करा. सांगायचं भरपूर आहे, अजून बऱ्याच आठवणी. तर किती हा योगायोग की आता 7वीच्या निरोध समारंभाला मी एक वाक्य सांगितलेलं. एका सागरात होई 2 ओंडक्याची भेट, अशी एक लाट येई पुन्हा नाही त्यांची गाठ. शिक्षणाच्या प्रवाहातून तुम्ही एकत्र आलात, तुमच्या जीवनामध्ये लाट आली, तुम्ही वेगळे झालात. पण ही जी काव्यपंक्ती आहे ती काव्यपंक्ती आज तुम्ही खऱ्या अर्थानं चुकीची ठरवली. अशा कितीही लाटा आमच्यामध्ये येऊ द्या, एक ना अनेक येऊ द्या, पण आम्ही शरीरानं जरी वेगवेगळ्या भागात असलो, वेगवेगळ्या ठिकाणी असलो, वेगवेगळ्या कार्यामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलो, तरी मनानं मात्र आम्ही एक आहे. आणि याचाच पुरावा आज तुम्ही हा जो काय स्नेह संमेलनाचा
आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, दर शनिवारी एक आम्ही त्यावेळी बचत बाजारातून त्या काय डबा आणला सोमवार हाफ डे होता ना. मग हे आमच्या मदन महाराजांना मदन महाराजांनी सांगितलं नाही ना ते 5% ना मी 10%. मग असं करत करत आमचा गल्ला एवढा वाढला असेल आणि अचानक आमच्याच वर्गातल्या एका मुलाचं ऑपरेशन, अशोक चव्हाण, आई वडिलांची परिस्थिती, आमचा तर पगार असून किती असणार. मग आम्ही एक आयडिया केली, मॉनिटर आमचा तयार होता, गल्ला आमचा फुल वाढवत असतो. गल्ला फोडला, 1600 का 1700 रुपये त्यामधून गेले आणि ते 1600-1700 रुपये अशोकच्या ऑपरेशनसाठी आपण दिले. म्हणजे एकमेकांना मदत करण्याची सवय त्यापासून तुमच्यामध्ये लागली. असे अनेक उपक्रम आपण घेतलेले आहेत आणि म्हणून मला आजच्या या तुमच्या बॅचचा एवढा फार मोठा अभिमान आहे की पहिल्यांदा या गावात सांस्कृतिक कार्यक्रम घेणारी पहिली बॅच, तालुका जिल्ह्यावर खेळायला जाणारी पहिली बॅच, अभ्यासक्रमामध्ये परभणीत 5 स्टार मिळवणारी पहिली शाळा. असे अनेक पराक्रम तुम्ही केले आणि आजही मोठमोठ्या पदावर तुम्ही कार्यरत आहात. कोण उद्योगधंद्यामध्ये आहे, कोण संमेलना निमित्त तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली. कारण सध्या मी एवढं जास्त काय बोलत नाही. मानवत मध्ये असताना बरंच बोलतो, इथंही बरंच बोलतो, पण गावाकडे गेल्यानंतर थोडं स्टेज डेअरिंग कमी झालं. या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा यथोचित असा सत्कार की जीवनामध्ये आज मला कळलं की मी काय गमवलं भरपूर असेल, पण फार मोठी संपत्ती मी कमवली याचा फार मोठा अभिमान मला या ठिकाणी आल्यानंतर. माझी छाती अभिमानानं फुलून आली. असंच इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश तुम्हाला मिळो. तुमचं प्रापंचिक असणाऱ्या संसार सुखाचा हो, आनंदाचा हो, अशी ईश्वरचरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. बोलत असताना काही बोलण्याच्या ओघामध्ये किस्से सांगायचे आणि पुढचे कार्यक्रम बरेच आहेत, वेळ पण भरपूर झाला. जाता जाता एकच किस्सा सांगतो सर, जास्त आपण सांगणार नाही. मग असे दोन गटांना एकत्र केलं, अभिमानाची गोष्ट. दोन गटांना एकत्र केलं, यांना सांगायचं त्यांना सांग. दोघे पहिल्यांदा असे कट्टर, पण स्टेजवर एकत्र आणलं, स्टेजवर सगळ्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढे आम्ही आमच्या अडचणी मांडल्या. सरांनी सांगितलं आता तुम्ही पार आहे, तुम्ही सरांना पार सोपा मार. सरांनी तुमचा एकदा नंबर घेतला की तुमच्या मागं जाणार आहे. मग त्यांना सांगितलं आम्हाला काही करून कंपाऊंड पाहिजे. मग त्यांनी सांगितलं आता किती राजकीय वैविध्य असलं तरी शेवटी माणसं आहेत. त्यांनी सांगितलं नाही मांडे साहेब, कंपाऊंड झालं पाहिजे, काही करा, कुठेही जा. अप्पांचाही मला फार मोठा अभिमान आहे. अप्पाने मांडे साहेबांना सांगितलं की विष्णू कंपाऊंड झालं पाहिजे कुठल्याही फंडात. मदन महाराजांनी सांगितलं आणि त्याने मग जिल्हा परिषदेमधून फंड आणला आणि हे कंपाऊंड झालं. याही गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे आणि या कंपाऊंडवर काचा लावण्याचं काम आपण केलं.
अशी ही माझी शाळा, अशी ही आपली शाळा. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कस देणाऱ्याचे हात घ्यावं. जे आपण जेव्हा दगडावर दगड विटेवर वीट रचतो, एक अभेद्य भिंत तयार होते आणि ती आपण मग असं म्हणावं लागतं की भैया ये दीवार तुटती क्यों नहीं है. आपण तिला इतकं कॉन्क्रीट वापरतो आणि तिला बनवतो. निर्जीव असलेली शाळा दगडा विटा मातींची, परंतु ती सजीव माणसांना घडवण्याचं काम करते. प्राण नसलेली परंतु माणसांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करते. माणसाच्या मनाला 2 ठिकाणी गेल्याच्या नंतर आत्मिक समाधान मिळते. एक शाळा असते आणि दुसरं मंदिर असतं. आणि तिसरं एक ठिकाण असतं की जिथे गेल्याच्या नंतर प्रेरणा मिळते. ते असतात महापुरुषांचे स्मारक. तर ते कुठलाही महापुरुष असतो. आपण या सगळ्या गोष्टी जपणं गरजेचं आहे. मला खरंच याचा अभिमान असा वाटतो की बाबा गेट टुगेदर मी खूप बघितले शशी सर. भरपूर गेट टुगेदरला मी ॲज अ गेस्ट लेक्चरसाठी जातो. मोठापणामधून नाही सांगत. आणि तिथे गेल्यानंतर गेट टुगेदर असतात. मस्तपैकी डान्स वगैरे अरेंजमेंट असते. विविध कलागुणांचा कार्यक्रम असतो राबा. आणि येतात मस्तपैकी खातात पितात मजा करतात. आणि वरच्या लेवलची गेट टुगेदर असली तर 2-2, 3-3 दिवस चांगले लॉन्स बुक करून गेट टुगेदर केली जाते. पण तिथं परतफेडीची भावना, दातृत्वाची भावना नसते. तुम्ही जे काय फुल नाही फुलाची पाकळी एक दातृत्व म्हणून आपण जिथून काहीतरी घेतोय त्याचं आपण काहीतरी देणं लागतोय, ही भावना तुमच्यात जिवंत आहे. आणि तुम्ही जे काही साऊंड बॉक्स शाळेसाठी दिलेत ना, याच्यासाठी खरंच तुमच्या अगदी मनाच्या गाभाऱ्यापासून तुमच्या सर्व या साऊंड आज जो आपण कार्यक्रम घेतोय हा आपण बाहेरचं साऊंड लावून घेतोय. पण येणाऱ्या काळात जे कार्यक्रम होतील राबा ते आपल्या शाळेच्या आपल्या हक्काच्या साऊंड सिस्टीमवर होतील. आणि त्याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांना असेल. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून मी या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. तुमचा आभार मानणार नाही, कारण आभार परक्या लोकांचे मानायचे असतात. आता मी तर तुम्हाला माझं मानतो, तुम्ही मला काय मानतात ते मला माहीत नाही. म्हणून तुम्ही माझे आहात, तुम्ही माझ्या गावचे आधारस्तंभ आहात. म्हणून मी तुमच्या कायम ऋणात राहू इच्छितो. मी तुमच्या कोणाचा आभार मानणार नाही. आपण हे दिलं याचा निश्चित चांगल्या पद्धतीचा वापर होईल आणि शाळेच्या प्रत्येक मुलांसाठी त्याचा वापर कसा करता येईल एवढी मात्र आपल्याला मी ग्वाही देतो. आणि आपल्या थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. फ्रेंडशिपचा खेळ सारा कधी उन्हाळ मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशा असे खिडकी तरी कधी कोण लागे न कडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिलात हक्काची जागा घरदार प्यार
झाली जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरे बरसतील फुलतील फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कोणा लागे न कडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिला हक्काची जागा एक साथ राष्ट्रगीत शुरू. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम रत्नमाला रुक्मिणी हजार म्हणत होता का आपण चंदा बिंदू सागर येस सर रोहिणी येस सर अयोध्या अयोध्या येस सर रुक्मिणी रिक्षा सोडली दुर्गा येस सर सुनीता येस सर मंगल येस सर मुक्ता येस सर गोकर्ण सर शेखर उपस्थित तुकाराम उपस्थित विनोद गणेश किशोर भारत धनुमा अनिल
अमोल यस सर, बापूराव यस सर, रामेश्वर यस सर, राहुल यस सर, अक्षय यस सर, दिगंबर पण कोणाच्या अडचणी होत्या घरी हो बऱ्यापैकी आजार आहेत पण चांगलेच आहेत पण बऱ्यापैकी पण चांगलेच आहेत जवळपास कोणी हॉस्पिटलचा विषय कोणाचा घराचा विषय कोणी लांब येऊ शकत नाही आणखीन 5 वर्षानं येऊ आपण ते जरी म्हणल्यावर आमची इच्छा आहे आम्ही नव्हतो आलो परत एकदा आपण तुम्ही जर सहकार्य असं मला केलं तर परत एकदा ठेवलं मी तसं काही नाही मी असंच माझ्या पाठीमागं उभं राहिल्यानंतर मी कधी पण काही पण करू शकतो तुमच्या याच्यावर समजा काही नाही खूप आभारी आहे. जर काही कार्यक्रमात 20-19 काय म्हणजे कमी जास्त झाला असेल सगळ्यांनी ऍडजस्ट करा तुमचं हो शाळा सुटल्या फक्त म्हणून नका म्हणायचं असं ग्रुप असं चुकून जरी एखाद्यानं काही कोणी कोणाला बोलला मॅसेज मारला तर असं अगदी कोणी मनावर घ्यायचं नाही काय नाही आणि असाच ग्रुप आपला इथून पुढे पण चालू राहू द्या शाळेत जर दरवर्षी काय आपल्याच्यानं होत असेल थोडंफार पूर्ण फुलाची पाकळी होईल तेवढं आपण पण मदत करत जाऊ आणि गावात आल्यानंतर एक चक्कर समजा आपण पण शाळेत लावली पाहिजे काय चालू आहे कसं चालू आहे म्हणजे आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपल्या पण भावना जिवंत राहणार आपण आहे तोपर्यंत जर आलो गेलो तर म्हणजे आपली शाळेची जी नाळ आहे ती तुटणार नाही आपली कधीच आपल्या ज्या मातीची समजा आपण पुण्यात राहू आणखीन कुठे बी राहू पण जेव्हा आपण गावात येतो तेव्हाच आपल्याला आपलंसं वाटतंय आपण तिथं 5 नाही 10 मधल्या जरी बिल्डिंग मध्ये राहतो आपल्याला कधीच वाटणार नाही तर झोपडीत जरी राहिलो तर आपल्याला त्याचा एक अभिमान वाटताना एक व्यवस्थित वाटतं जेव्हा आपण गावामध्ये पाऊल ठेवतो तेव्हाच आपल्या सर्वांना एक मनाला समाधान मिळतं बऱ्यापैकी आज सगळ्याला वाटत पण रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो every moment now we're having a blast singing oh eh, oh oh living every day like it's your last singing oh eh, oh oh living for today letting go of the past singing oh eh, oh oh give it up everybody sing oh eh, oh oh हम सब जो साथ में रहे खुशियाँ सब हाथ में रहे हमसे बस फासले रहे यूं हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं ये बातें है छोटी मोटी बातें ये आए जाए जैसे कि दिन और रातें ना आंखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो letting go of the past singing oh eh, oh oh give it up everybody sing oh eh, oh oh दुनिया मत
जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो।